जिव्हाळा ग्रुप आणि सांगलीकरांच्या वतीनं प्रसिद्ध उद्योजक मनोहर सारडा यांच्या नेतृत्वाखाली आज महापौर धीरज सूर्यवंशी आणि उपमहापौर गजानन मगदूम तसंच गटनेते संदीप आवटी यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी जैन समाजाचे नेते रावसाहेब पाटील, सरकारी वकील प्रमोद भोकरे, शिवसेनेचे नेते महेंद्र चंडाळे, रमाकांत घोडके, माजी महापौर नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी, उद्योजक सतीश मालू, प्रमोद लाड आदींसह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी अनेक मान्यवरांनी सांगली मिरज कुपवाड शहरातल्या अनेक समस्यांबाबत महापौर आणि उपमहापौरांशी संवाद साधला। या ठिकाणी एकत्रित सत्कार होते। नूतन महापौर पैलवान धीरज सूर्यवंशी यांचा या ठिकाणी जिव्हाळा ग्रुपच्या वतीनं सांगली त्यांच्या वतीनं या ठिकाणी सत्कार समारंभ संपन्न होतोय। उपमहापौर गजानन भाऊ मगदूम यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय। जिव्हाळा ग्रुप व सांगलीकरांच्या वतीनं या ठिकाणी एक सुंदर सत्कार नेता संदीपजी आवटी साहेब, यानंतर आष्टा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष बँकेचे माजी अध्यक्ष, आष्टा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष, बांधकाम समितीचे सभापती यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न सांगलीकरांच्या वतीनं एक चांगला सत्कार संपन्न या ठिकाणी होतोय। त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीने या ठिकाणी सत्कार संपन्न होते। नूतन महापौर, उपमहापौर आणि गटनेते तसेच आपले दिलीप वैज्ञानिक साहेब यांचा देखील या ठिकाणी सत्कार संपन्न होते। साहेब यांचा एकत्रित या ठिकाणी सत्कार समारंभ संपन्न होतो। सर्वांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन। त्या सुद्धा गोष्टी आम्ही सर्व खोडून काढण्यात आम्ही, तुम्हाला माहिती आहे आम्ही काही शांत बसणारी लोक नाही, त्यामुळे सर्वांनी काम घेऊन या। काम नक्कीच तुमचं केलं जाणारच एवढंच तुम्हाला आश्वासित करतो। आणि सर्वांनी बोलवला, सत्कार केला त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभारी आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। एमआयडीसी उद्योजक आहेत, सांगलीतले उद्योजक आहेत। तर मगाशी सांगितलं की आवटी घराणं फार मोठंच आहे, त्याला वारसा आहे म्हणून ते नगरसेवक झाले। धीरज सूर्यवंशी त्यांचं मोठं घराणं आहे, त्यांना वारसा आहे, धीरजचं कर्तृत्ववान पण आहे, ते नगरसेवक झाले, महापौर झाले। माझा मित्र असल्यामुळं मला पण आनंद आहे की तो महापौर झाला आहे। माझं एवढंच सांगायचं आहे की सतीश मालू असू दे, काका असू द्या, बरीच मंडळी आहेत, मालूसाहेब असू द्या, तर सर्वांना एक माहीत असावं की मी सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातला एक मुलगा आहे। मला शाळेपासूनच आवड असायची की राजकारणाची, पण परिस्थिती काळामुळं मला लवकर या राजकारणात पडता आलं नाही, पण धडपड माझी असायची। मर्दा ग्रुप असू दे, एमआयडीसीला, या सर्वांच्या लोकांच्याकडे मी जर काय कार्यक्रम ठेवायचा तर मी वर्गणी मागायला जाणार। काकाजी म्हणणार गजानन एवढं कशाला, एवढं घे, बरं तेवढं तर द्यायचं म्हणणार मी। तर असं करून करून मी ते राजकारण चालू केलं, कार्यक्रम केले, अशा पद्धतीने कार्यक्रम केलं मी की धार्मिक कामच पहिल्यावर चालू केले की आता त्या धार्मिक कामामुळंच मला हे आजचं बसते कीर्तनाचा कार्यक्रम थोडा मोठा। माझं एक काम तेच आहे काकाजी, तुम्हालाही माहिती आहे की यावेळी महापालिकेनं आपल्याला काही मदत केली नाही। सन्माननीय आयुक्तानं अत्यंत अपमानास्पद वागणूक देत त्या ठिकाणी मला सांगितलं की कृष्णामाई हा तुमचा विषय तुम्ही करायचा, आम्ही तुम्हाला मदत करणार नाही। खरं तर शासनाच्या योजनेतला तो एक भाग आहे। चला जाणूया नदीला या माध्यमातून शासकीय स्तरावर जिल्हाधिकाऱ्यांनी, आयुक्तांनी या ठिकाणी मदत करायची, परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारची मदत नाही केली। तर माझी तुम्हा तिघांना एक विनंती राहील
की शासनाच्या निर्णयाच्या अनुषंगानं तुम्ही आपल्या वार्षिक जी काही नियोजन असतं आर्थिकचं त्यामध्ये याची तरतूद करावी. तशी मला मागच्या वेळी त्यांनी सांगितलं होतं, मागचे आयुक्त जे होते तत्कालीन त्यांनी सांगितलं होतं, परंतु दुर्दैवी त्यांची बदली झाली आणि त्यानंतर नवीन आयुक्त विराजमान झाले आणि त्यांना त्याबद्दलची संपूर्णतः माहिती नव्हती. खऱ्या अर्थानं कृष्णामाई हे आपल्या सगळ्यांच्या करू शकतो, तोच कृष्णामाईला सहकार्य करू शकतो अशा भावनेतला मी कार्यकर्ता आहे. आणि सगळ्यांच्या वतीनं काकाजीने ही संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचाही आभार मानतो, सगळ्यांचा आभार मानतो आणि विनंती करतो की खऱ्या अर्थानं कृष्णामाईने आपलं जीवनचक्र चालवलंय आणि त्याच्यासाठी पुढे होऊन एवढं काम आपण केलं पाहिजे ही विनंती करून थांबतो. प्रमाणे बोलू नये, परंतु देवेंद्र दादा, गजानन भाऊ आणि संजय भाऊ तुमच्या बोलण्यात नाही मला जे जाणवत असते ते सांगतो. एक जबरदस्त ताकद जाणवली आणि तुम्ही ते काम करणार. तुम्ही कुठेही आता मागे राहणार नाही. सांगलीमध्ये येणाऱ्या काळामध्ये तुमच्या हातातून परमेश्वर कृपेने क्रांती करणार एवढं नक्की. हे बंडू लाईटचं काय झालं? अमराईमधलं मंदिर जे आहे ते जवळजवळ पूर्ण झाले. जवळजवळ 30 लाख रुपये अंदाजे 25-30-35 लाख काय खर्च झाले ते झाले. अजूनही 5-10 लाख रुपये तिथं खर्च व्हायला लागला. ते महानगरपालिकेच्या जागेमध्ये तिथं असा अधिकार नाही आपल्याला काही करता येत नाही, परंतु तिथं कुणाचा त्रास नाही. तिथं बजरंगबली बसले त्यांच्याबरोबर 50 वर्षे आपल्या परिवारातर्फे म्हणा आमच्या समाजाच्या काही लोकांच्या तर्फे श्याम कृष्ण इथं आलेले त्यांचाही तिथं श्रद्धा फार आहे अमराईच्या मंदिरामध्ये. तर त्या मंदिराचा एक किरकोळ अगदी मोजून 10 मिनिटाचं आपलं काम आहे. तिथं आपण जाऊया उद्याला, वेळ काढा उद्याला. उद्या तुम्ही मुंबईत चाललाय ना, मग सकाळी 5-10 मिनिटाचा वेळ. ते काम झालं आहे की 25 मार्च तिथली आपण नवीन मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करतो आणि ते फायनल झालेलं आहे. सगळं 25 किंवा 27 हे फायनल झालेलं आहे. त्यामुळं आपल्याला गतीनं काम करण्याच्या दृष्टीनं आपण एक 10 मिनिटं जाऊया. तुम्ही फक्त सांगायचं आहे आणि ते काम होऊन जाईल. एवढं सोपं काम आहे. मी आयुक्तांना देखील बोलणार होतो पण म्हटलं नको, तुमच्या लेवलचं काम आहे, तुम्ही तुमचं करून टाकताय म्हणून. तर इथं आपण जी काही कामं असतील, राजेंद्र भाऊ तुमचं देखील काही काम असतं सांगा. हा लक्षात ठेवा, साई मंदिराचे अध्यक्ष आहेत ते, मोठं काम आहे त्यांचं. तर अशा काही कामं असली तर आपण सगळ्यांनी सांगावं. कुठेतरी काही कमी पडणार नाही ही मी देखील आता गॅरंटी देतो. कारण मला माहित आहे फार वर्ष काढले त्यांच्याबरोबर, गजानन भाऊ बरोबर तर फार वर्ष. म्हणजे हाक मारली की उठून वरणारा माणूस आहे उपवाटा जाताना. तर इतकं आमचे संबंध चांगले आहेत. त्यामुळं आता यानंतर थोडी लाईट गेलेली आहे. आपण काय केलेलं आहे इथं